नमस्कार. माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण अगदी झटपट असा राजमा पुलाव बनवणार आहोत. हा पुलाव तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतात किंवा जेवणासाठी सुद्धा अगदी झटपट बनवू शकतात. चला तर मग आता वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण कढईमध्ये 3 ते 4 पळी तेल आणि 1 बटरचा क्यूब टाकला. तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण सगळ्या प्रकारचे खडे मसाले घेतले, ते सुद्धा टाकून घेतले आणि छान फ्राय करून घेतली. त्यानंतर फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला बारीक लांब चिरलेला कांदा टाकला. कांदा लांब चिरायचा किंवा बारीकसुद्धा चिरून घेऊ शकतात. त्यानंतर छान एकजीव करायचा. हाय फ्लेमवर मस्त असा लालसर होईस्तोवर आपल्याला तळून घ्यायचा आहे. कांदा लाल झाल्यानंतर त्यानंतर बारीक चिरलेली मिरची आणि अद्रक आणि लसूणची पेस्ट यामध्ये टाकलेली आहे. हे सुद्धा मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये टाकून घ्यायचा. तुम्ही यामध्ये टोमॅटोची प्युरीसुद्धा ॲड करू शकता, पण मी बारीक चिरलेला टोमॅटोच टाकलेला आहे. त्यानंतर हे छान आपल्याला मंद आचेवर 5 मिनिट वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या भाज्या छान नरम पडतात. कांदा टोमॅटो नरम पडल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला मसाले ॲड करूया. आपल्याला 2 ते 3 चमचे लाल तिखट, 1 चमचा धनेपूड टाकायची, अर्धा चमचा हळद टाकायचं आणि अर्धा चमचा आपल्याला यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे. एकजीव करून घ्यायचं. छान मस्त सगळे मसाले फ्राय झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला राजमा टाकून घ्यायचा आहे. हा राजमा आपण रात्रभर पाण्यात भिजत घातलेला होता. राजमा टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला साधारणतः 1च ग्लास पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर एकजीव करून घ्यायचं आणि आपल्याला 15 मिनटं वाफेवर हा राजमा शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे राजमा आपल्याला कुकरमध्ये शिजवायची गरज पडत नाही, असाच शिजून जातो. 10 ते 15 मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता पाणीसुद्धा थोडंसं आटलेलं आहे, राजमासुद्धा थोडासा शिजून गेलेला आहे. आता सगळं एकजीव करूया आणि यामध्ये आपण 1 वाटी धुतलेला तांदूळ घेतलेला आहे, तो टाकून घेतलेला आहे. जो तांदूळ असेल तो वापरा, बासमती असेल तर बासमतीसुद्धा वापरू शकतात. छान असं सगळं मसाल्यामध्ये तांदूळ फ्राय करायचा. तांदूळ आपण 10 मिनटं आधी भिजून ठेवलेला होता, म्हणजे पटकन शिजून जातो. त्यानंतर यामध्ये तांदूळ टाकल्यानंतर परत आपण साधारणतः 1 ते 1.5 ग्लास पाणी ओतलं. चवीपुरता मीठ टाकायचं. त्यानंतर यामध्ये आपण बिर्याणी मसाला टाकूया. 1 ते 1.5 चमचा बिर्याणी मसाला टाकून घेतला. छान असं एकजीव करून घेतलं. हाय फ्लेमवर आपल्याला उकळी येऊ द्यायची. त्याआधी आपण बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा छान टाकून घेतली. जास्त कोथिंबीर टाका, अगदी टेस्टी लागतो. उकळी आल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनटात हा भात मस्त शिजून जातो. झाकण ठेवायचं आणि मस्त 10 ते 15 मिनटात वाफेवर छान आपला राईस शिजवून घ्यायचा. तुम्ही बघू शकता 10 ते 15 मिनिटांनंतर लगेचच आपला पुलाव शिजून झालेला आहे. हा पुलाव तुम्ही लंचमध्ये खाऊ शकता किंवा डिनरमध्ये सुद्धा बनवू शकता. अगदी झटपट असा सकाळी मुलांच्या टिफिनसाठी जरी बनवला तरी त्यांना खूपच आवडेल. अगदी टेस्टी रेसिपी आहे. राजमा हा खायला खूप पौष्टिक असतो. यापासून भाजीसुद्धा बनवतात. खूप वेगवेगळे प्रकार बनवतात, राईससुद्धा बनवतात. त्यामुळे आज आपण मस्त असा राजमाचा झटपट होणारा पुलाव बघितलेला आहे. छान रेसिपी झाली होती. अगदी सगळ्यांनी आवडीने खाल्ली. तुम्हीसुद्धा ही राजमा पुलावची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. मुलांना तर एवढी आवडेल की सारखं सारखं बनवायला लावतील. ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. कशी वाटली ते सुद्धा